लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. आम्ही सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मी स्वतः नगराध्यक्ष आम्ही संगमनेर सेवा समितीच्या मार्फत आयोजित केलेलं मुंबई नगरपालिकेचे एक 2 दिवसाचं शिबिर आम्ही सगळेजण ते भेट द्यायला गेलो होतो. तर तिथे आम्ही खूप छान पद्धतीने, जसं मुंबई महानगरपालिका ही खूप मोठ्या प्रमाणावर काम करते, खूप मोठं क्षेत्र आहे तिचं आणि तिने ते क्षेत्र कसे डिवाइड करून इतक्या सुंदर पद्धतीने आणि सिस्टमॅटिकली काम करते हे आम्ही तिथे शिकलो. आम्ही पहिलं त्यांचं जे केंद्र आहे तिथं लोकांची कंप्लेंट्स, नागरिकांची कंप्लेंट्स तिथं दाखल होतात. मग ते कंप्लेंट त्यांची ती व्यवस्था आहे, तो केंद्र आहे, ते कशी हँडल करतात ते आम्ही शिकलो. किती सिस्टमॅटिकली त्यांनी ते हँडल केलं की लोकांना जास्त वेट थांबून राहायची गरज नाही पडत. टोकन सिस्टम आहे त्यांच्याकडे. त्या टोकन सिस्टम प्रमाणे तुम्ही टोकन घ्या आणि तुमचा नंबर बोलवले की तुम्ही या, जेणेकरून ती गर्दी पण नाही होत. त्यांचे बरेचसे असे ऑनलाईन सिस्टम्स पण आहेत की त्यांना पेमेंट्स जे असतात, जे कर असतं आपलं ते ऑनलाईन भरता येतं त्यांना. तर मग ते एक सिस्टम त्यांची आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांचे वॉर्ड्स आहेत भरपूर. तर मग एका वॉर्डमध्ये त्यांचे भरपूर नगरसेवक आहेत. आपल्याकडे एका वॉर्ड प्रभागामध्ये 2 नगरसेवक आहेत. त्यांच्या एका प्रभागामध्ये असतात 9 नगरसेवक, 8 ते 9 नगरसेवक असतात. मग त्या पद्धतीने त्यांचं एक वॉर्ड कमिटी म्हणून असते. म्हणजे त्यांची एक वॉर्डचं एक ऑफिस आहे, जिथं त्यांनी स्वतंत्र त्या वॉर्डसाठी शासनाने, प्रशासनाने त्यांना ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दिलेले असतात, जे सगळं कामकाज बघतात. ते खूप छान. आम्ही तिथल्या डी वॉर्डमध्ये पाहणी केली, त्यांची डी वॉर्डमध्ये पाहणी केली, त्यांचे सिस्टम्स जाणून घेतले. इतके छान पद्धतीने ते पूर्ण सिस्टम्स चालवतात, ते एक शिकलो आम्ही. त्याच्यानंतर त्यांची जी STPचं जे त्यांचं पूर्ण सिस्टम आहे, सीवेज ट्रीटमेंट प्लांटचा जो सिस्टम आहे, त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतली की पूर्ण मुंबईची जी वेस्ट डिस्पोजेबल मॅनेजमेंट सिस्टम आहे त्यांची, ती एक खूप मोठ्या प्रमाणावर आणि बघण्यासारखी त्यांची ती सिस्टम आहे, ती आम्ही शिकलो. त्याच्यातून आम्ही असं शिकलो की आपण आपल्या संगमनेरमध्ये कसं आपण चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज यूज करून आपण आपलं जे आपल्याला सीवेज ट्रीटमेंट प्लांट आपल्याला करायचं आहे आणि जो सिस्टम वॉटर वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम जी आपल्याला करायची आहे, ते पण आपल्याला संगमनेर नगरपालिकेच्या शहरामध्ये आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने करता येईल ते आम्ही सगळे शिकलो. घनकचरा त्यांचं एक एवढं मोठ्या शहरामध्ये घनकचरा ते कसे एकदम चांगल्या पद्धतीने, इतके सुटसुटीत पद्धतीने ते हँडल करतात. परत पूर्ण क्लिनिंग त्यांचं, अख्ख्या सिटीचं क्लिनिंग. म्हणजे तिथे खूप मोठे मोठे कार्यक्रम आपण जेव्हा बघतो की मंत्रालयापाशी किंवा वानखेडे स्टेडियमपाशी, जेव्हा वानखेडे स्टेडियम जेव्हा क्रिकेटचं मोठं हे असतं, क्रिकेट असतं आपलं त्या दिवशी, तर खूप घाण होते. आदल्या दिवशी इतकी घाण असते तिथे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्ही बघाल की एक छोटंसं कागद पण तुम्हाला तिथे दिसणार नाही. इतकी त्यांची सिस्टम इतकी स्ट्रॉंग आणि चांगली आहे. त्यांची खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सिस्टम अशी राबवलेली की दिवस रात्र तिथं काम चालतं. शिफ्टमध्ये ते लोक सगळेजण काम करतात. मग ते आम्ही शिकलो त्यांच्याकडनं. त्यांचा पाणी पुरवठा कसा येतो, त्यांना मुंबईला पाणी पुरवठा कसा येतो, त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी माहिती जाणून घेतली. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही सगळेजण त्यांच्या हेड ऑफिसला गेलो. जी हेरिटेज बिल्डिंग आहे त्यांची, ती जी आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर त्यांची हेरिटेज बिल्डिंग आहे BMCची, तिथं आम्ही गेलो. मग त्यांचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे, की ती मेन सिटी म्हणजे एवढे सगळे प्रभागांमध्ये ती एक अशी हेड ऑफिस आहे त्यांचं, की सगळ्या प्रभागांचं
एकत्र त्यांचे महापौर तिथं बसतात, उपमहापौर बसतात. त्यांचं वर्किंग कसं असतं ते आम्ही सगळं पाहिलं. आणि त्यांचे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचे जे सगळे अधिकारी आहेत ते बरेच अधिकाऱ्यांनी आम्हाला भेटलं. आम्ही त्यांना भेटलो. त्यांची काम करायची पद्धत आम्ही जाणून घेतली, शिकलो तिथं थोडंफार. एमर्जन्सी युनिट त्यांचं एक आहे की कोणत्याही पद्धतीचं एमर्जन्सी युनिट येतो. कोणतीही एमर्जन्सी कधीही येऊ शकतो. त्यात पावसाळ्यात असू, आग लागली तर एक एमर्जन्सी असते, पूर आले की मुंबई शहरात पूर आले की तिथे एक एमर्जन्सी असते. ती सिस्टम ते कशी मॅनेज करतात ते खूप छान पद्धतीने मॅनेज करतात. एशियामधलाच एक नंबरला त्यांचं ते मॅनेजमेंट सिस्टम ती ऑफिस आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते लोक एक असं पोलिसांबरोबर किंवा बाकीचे जे इमर्जन्सी सिस्टम्स आहेत ज्यांनी आपण फायर ब्रिगेड्स असतात त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर एकत्र येऊन ते एक ऑफिस आहे. असं त्यांचं 7,000-7,500 स्क्वेअर फीटचं ते ऑफिस आहे. तिथे त्या ऑफिसमध्ये इतके CCTVचे ॲक्सेसेस तिथं आहेत. लोकांची कंप्लेंट्स डायरेक्टली तिकडे येऊ शकतात. एखाद्या नागरिकांनी कंप्लेंट केली की इथं आग लागलेली आहे तर लगेच तिथलं CCTV ॲक्सेस उघडला जातो आणि तिथनं त्या जागेवरून सिस्टम्स सगळे हलवले जातात. हे एमर्जन्सी ची जी सर्व्हिस आहे जे देतात खूप चांगल्या पद्धतीने देतात. ती एक जी एमर्जन्सी सर्व्हिस आपल्याला संगमनेरमध्ये कशी राबवता येईल ती सिस्टम ती आम्ही सगळेजण आता एकत्र बसून आम्ही सगळेजण चर्चा करतही आहोत आणि लवकरात लवकर जशी त्याची अंमलबजावणी होईल इथे ते आम्ही लवकरच सांगू सगळ्यांना. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.